नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एमवाय 2026 या पदासाठी तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर कालपर्यंत इश्यू होता, पण आज मात्र हा इश्यू सॉल्व्ह झालेला आहे. जो की फॉर्म भरत असताना तुम्हाला 8 प्रश्न विचारले जायचे. त्यामध्ये पहिले 2 प्रश्न तर ठीक आहे, तुम्हाला कलर ब्लाइंडनेस आहे का, आपण नो करतो. दुसरा प्रश्न होता की तुमची दृष्टी विथ और विदाउट ग्लास चांगली आहे का, तर आपण यस करतो. उरलेले 6 प्रश्नामध्ये पहिला प्रश्न होता तुमच्याकडे मोटरसायकल विथ गिअर आहे का. दुसरा प्रश्न होता लाईट मोटर व्हेकल आहे का. तिसरा प्रश्न होता तुमच्याकडे ट्रान्सपोर्ट व्हेकल सर्टिफिकेट आहे का. या तिघांना जर तुम्ही यस केलं तर त्यांची क्रमांक जो सर्टिफिकेशन नंबर आहे तो पण तुम्हाला टाकावा लागत होता. मग आता यात पहिला मुद्दा आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे लायसन्स नाहीच आहे, ॲडमध्ये म्हटल्याप्रमाणे त्यांना फॉर्म भरता येतो. आता मग त्यांनी काय करायचं, तर त्यांनी तिथे नो करायचं आणि खाली क्रमांक टाकताना नॉट ॲप्लिकेबल NA टाकलं तरी चालतं किंवा तुम्ही 00 टाकलं तरी चालतं. ज्यांच्याकडे लायसन्स नाही त्यांनी तिन्ही प्रश्नांचा आन्सर याच पद्धतीने द्यायचा आहे. पण ज्यांच्याकडे कदाचित लायसन्स आहे, 1 असेल किंवा 2 असेल किंवा तिघही असेल, तर त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध लायसन्सनुसार यस करून त्याचा क्रमांक खाली टाकत फॉर्म भरायचा. इथून पहिले तुम्हाला यस करूनच फॉर्म भरला जात होता, पण आता नो करूनही तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल किंवा 00 करून फॉर्म भरता येणार आहे. सो ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे, ज्यांच्याकडे नाही त्यांचाही सॉल्व्ह झालेला आहे. आणि असंही तुमच्याकडे लायसन्स असून एक्सपायर झाला असेल तर त्याचं डिटेल टाकू नका. तुमच्याकडे आता लायसन्स काढताना तुमच्याकडे अजून परमनंट आलेलं नाही आहे तर तुम्ही पण टाकू नका. तुम्ही नो करूनच फॉर्म भरा. मेन्सच्या वेळेस तुम्हाला सगळं अपडेट करायला चान्स आहे. आणि आत्तापर्यंत जर कोणी विद्यार्थ्यांनी कदाचित फॉर्म यस करून भरला आहे, आमच्याकडे नसून सुद्धा आम्ही यस करून भरला आहे किंवा झाला असेल तर असू द्यात, ते काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ओके. सो आता फॉर्म भरायला हरकत नाही. एमपीएससीने शेवटी आपली दखल घेतलेली आहे. दररोज एमपीएससीला कॉल आणि मेल आपण केलेले आहे, तुम्ही पण केलेला आहे. सो एमपीएससीचं उत्तर दिलं आहे, तुम्ही आता फॉर्म भरू शकता. आता दुसरा मुद्दा की जर तुम्ही फॉर्म भरला आहे, आता अभ्यास करायचा आहे. अभ्यास खूप जबरदस्त करावा लागेल. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची आरंभ 3.0 ची बॅच चालू झाली, ज्यामध्ये ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे. तुम्हाला स्वतः धनंजय कचाले सर, ज्यांनी 2दा एक्झाम म्हणजे 2017 आणि 20ला एक्झाम क्रॅक केली, त्यांचं तुम्हाला पूर्ण गायडन्स या बॅचमध्ये मिळणार आहे. सो कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास तुम्हाला जर करायचा असेल ना, 100% ही बॅच तुम्हाला मदतीची असणार आहे. सो लगेच ही बॅच जॉईन करा. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल PDF स्वरूपातल्या नोट्स, त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज, टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज, फुल लेंथ सगळं अवेलेबल आहे. कुठेच जायची गरज नाही. टेक्निकल, नॉन टेक्निकल दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे आणि दोन्ही फॅकल्टी सुद्धा तुम्हाला डेमो लेक्चर यूट्यूबवर अवेलेबल आहे. एकदा बघा, आवडले तर नक्की जॉईन करा आणि सगळ्यांनी अभ्यासाला जबरदस्त तयारी करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट वेळमध्ये. धन्यवाद.